नमस्कार मंडळी, स्वामी माझ्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी खूप जोराचा पाऊस सुरू होता आणि इथे पोर्चमध्ये लावलेला मनी प्लांट खूप जास्त वाढलेला होता आणि त्याच्या पूर्ण फांद्या एक अशा गुंतल्या होत्या. तर इथे माझा भाऊ आणि बाबा हे दोघं मिळून इथे मनी प्लांट व्यवस्थित बांधून घेत आहे आणि माझी आई यांना सांगत आहे की कसा बांधायचा आहे ते. तर हा मनी प्लांट खूप जास्त वाढलेला आहे आणि असा पूर्ण खाली जमिनीपर्यंत पोचलेला आहे. तर त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे, कारण तो खूपच मेसी दिसत होता आणि इकडे जो एक्स्ट्राचा होता तो पूर्ण तोडलेला होता. आणि त्या मनी प्लांटमध्ये चिमण्यांनी असे घरटं केलेलं होतं. आणि घरचे काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही आलो होतो आमच्या गावातील मंदिरात, म्हणजे ते गावात नाही, थोडंसं बाहेर जंगलात आहे मंदिर, तिथे आलो होतो आम्ही पूजा करण्यासाठी. आणि हा आहे मंदिराचा परिसर. बघा आता पावसामुळे किती मस्त हिरवागार झालेला आहे, पूर्ण झाडच झाडं. इथे आल्यानंतर खूप छान, खूप शांत, प्रसन्न वाटते मस्तपैकी एकदम. आणि इकडे आई करत आहे पूजा आणि आईची झाल्यानंतर तो दादा बसलेला होता, तो पण पूजा करणार आहे. त्यानंतर मंदिरातील पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो होतो आमच्या शेतात आणि हे आहे आमचं शेत. आज आम्ही ठरवलं होतं की आज शेतात जेवण करायचं आहे आणि आज आम्ही शेतात आमच्या खिचडी बनवणार आहे आणि शेतातच मस्तपैकी जेवण करणार आहे. चला तर मग मी दाखवते तुम्हाला माझ्या शेतातली सर्व झाडे. तर आमच्या शेतात खूप झाडे आहेत जे की नवीन लावलेली आहे. आणि हे आहे पिवळ्या जास्वंदाचं झाड. छोटंसंच आहे पण बघा त्याला तरी पण किती सारे खूप फुलं आलेले आहे. आणि त्याच्या बाजूला इकडे आहेत जांबाची झाडं आणि बघू शकता तुम्ही जांबाच्या झाडाला किती छोटी छोटी जांब आलेले आहेत आणि ते आता हिवाळ्यापर्यंत मोठे होतील. खूप सारे छोटे छोटे आहेत आणि जांबाची पण 2-3 झाडं आहेत. आणि इकडे डाळिंबाचं, त्यानंतर शेवग्याचं, त्यानंतर लिंबूचं, असं सर्व झाडं आहेत. आणि हे सर्व झाडे नवीन लावलेले आहेत, जास्त मोठी नाही आहेत. आणि हे आहे पपईचं झाड. तर आमच्या शेतात सर्वच झाडं आहेत जे नवीन लावलेले आहेत. आणि मी इकडे तुम्हाला झाडं दाखवत होती आणि तोपर्यंत आईने इकडे पूजा वगैरे करून घेतली. आणि आमच्या शेतात आम्ही असे देव ठेवलेले आहेत आणि आईने त्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. नैवेद्य वगैरे आम्ही घरूनच आणलेले होते. आणि इकडे बघू शकता तुम्ही दिवा लावण्यासाठी जुगाड. हवेमुळे दिवा राहत नव्हता, त्यामुळे असा जुगाड केलेला आहे आईने. आणि इकडे चूल पण पेटवून घेतलेली आहे, कारण आम्हाला इथेच खिचडी शिजवायची आहे आता आणि नंतर जेवण करायचं आहे. आणि हे आहे तुळशीचं झाड. तिकडे आई खिचडी शिजवत आहे. आणि हे बघा मी इथे 2 छोटे छोटे जाम तोडून आणलेले आहेत. ते छोटे असून पण खूपच गोड होते आणि आता ते मी खाणार आहे. आणि आतून कलर बघा मस्तपैकी किती गुलाबी गुलाबी आहेत. आणि इकडे खिचडी शिजत आहे. आणि इकडे मी मस्तपैकी सलाद बनवून घेतलेला होता आणि आमची खिचडी पण तयार होती आणि आम्ही मस्तपैकी जेवण केले. आणि असा होता आजचा माझा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.